हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। बुलेटिनची सुरुवात करूया टॉप 25 बातम्यांनी। अमरावती जिल्ह्यामधल्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरामधल्या जीवनावश्यक वस्तूंचं प्रचंड नुकसान। देश इंग्रजांच्या गुलामगिरीमधून स्वतंत्र झाला, मात्र शेतकरी अद्यापही गुलामीत आहेत। या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज मलकापूर तालुक्यामध्ये शिवार आंदोलन केलं आणि काळा ध्वज फडकवला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मांस बंदीचा निषेध करण्यासाठी इम्तियाज जलील यांच्याकडून बिर्याणी पार्टीचं आयोजन। पार्टीसाठी मुख्यमंत्री आणि महानगरपालिका आयुक्तांना निमंत्रण, मात्र पार्टीसाठी दोघांचीही अनुपस्थिती। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भंडाऱ्यामध्ये चिकन मटण दुकानं बंद। स्वयंस्फूर्तीनं विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली। नगरपालिका प्रशासनाच्या तोंडी सूचनेला भंडाऱ्यामधल्या विक्रेत्यांचा सकारात्मक प्रतिसाद। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई महामार्गावरती वाहतुकीची कोंडी। पुण्यामधील लेनवरती वाहतूक सध्या संथ गतीनं सुरू आहे। लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। मुंबईतल्या जे रुग्णालयामधून 21 वर्षीय बांगलादेशी महिला पसार झाली आहे। गरोदर महिलेला ताप आल्यामुळे रुग्णालयामध्ये केलं होतं दाखल। महिला पोलीस कामात व्यस्त असताना संधीचा फायदा घेऊन ही महिला पसार झाली। पुढचा तपास सुरू आहे। ठाण्यामधील प्रसिद्ध गडकरी रंगायतनचं उद्घाटन संपन्न झालंय। राम गणेश गडकरी रंगायतन नूतनीकरण वास्तूचा लोकार्पणाचा सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलाय। मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूण इथे सवत्सडा धबधब्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी। शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 3 दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांची पावलं कोकणाच्या दिशेनं। आणि यानंतर एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दिवाळीमध्ये सर्वसामान्यांना सरकारकडून मिळणार बंपर गिफ्ट। जीएसटी स्लॅबमध्ये सुधारणा करण्याची पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरून घोषणा। जीवनावश्यक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता। देशामधल्या युवकांसाठी 1 लाख कोटींची योजना आजपासून सुरू। पंतप्रधान मोदींची घोषणा। प्रधानमंत्री विकसित भारत योजनेमधून 3.5 कोटी युवकांना रोजगार मिळणार। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा अमेरिकेला इशारा। शेतकऱ्यांच्या हिताआड येणाऱ्या धोरणामध्ये भिंत म्हणून उभा राहीन मोदींचा निर्धार। स्वदेशीचाही दिला नारा। अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही। लाल किल्ल्यावरून मोदींचा पाकिस्तानवरती हल्लाबोल। सिंधू पाणी वाटप करार एकतर्फी आणि अन्यायकारक, मोदी गरजले। मोदींचा स्वदेशीचा नारा म्हणजे मोदी काँग्रेसवासी झाले। संजय राऊत यांची टीका। मोदींच्या 10 वर्षांमध्ये देश खड्ड्यात गेला आणि धार्मिक देशाला मोदींनी धर्मांध बनवलं, राऊतांचा आरोप। मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। संजय राऊत यांचे स्पष्ट संकेत। मुंबईत फक्त ठाकरेंची ताकद आणि ठाकरे जिंकणार असाही विश्वास। शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल पण सरसकट नाही। गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं स्पष्ट। फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कशाला कर्जमाफी असाही सवाल। राज्यभरामध्ये पावसाचा जोरदार कमबॅक। पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज, तर मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 60 जणांचा मृत्यू। आतापर्यंत 160 नागरिकांना वाचवण्यात यश। आणि शोले चित्रपटाला आज 50 वर्ष पूर्ण। भारतीय पोस्ट खात्याकडून शोले पिक्चर पोस्टकार्डचं अनावरण। दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची खास उपस्थिती।